कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साडी घालून एवढे छान दिसून मी भांडी घासू का? हे एवढं इन्सल्टिंग फील झालेलं मला पर्सनली की माझी रिॲक्शन वॉज ब्लँक। असं असं घासा नाही तर भांडी तुटून जातील। हे खूप एम्बॅरेसिंग आहे। रस्त्यावर बसून भांडी घासायला मिस इंडिया मी याच्यासाठी केलंय का? ये इतना गंदा है, इससे बर्तन कैसे धोएगा? मी खूप डिस्कस्टेड होती, कसं धुवायचं ते कसं पकडायचं मला जमतच नव्हतं। करू तुला कोण सांगते करायला? नको करू, मी करते। अरे रागात नको करू हा ऋषिकेश। 1% पण इंटरेस्ट नव्हतं करायचं आणि आय ट्रायड आणि कसं कसं तरी मग असं पेंट करून करून ती धुतलं। तर आम्ही कसं कसं भांडत चिडत माझ्या डोळ्यातून असे टपकत होते परत अश्रू, आणि ते सगळं करत करत आम्ही भांडी घासल्या। आणि सगळ्यात मोठा चेंज म्हणजे ऋषिकेशने मला हेल्प केली तिकडे। तो फक्त तिकडे उभाच नव्हता, पण त्यांनी लगेच भांडी अशी बुडवून मला दिली। तर मला असं वाटलं की चला आपल्याबरोबर आपला स्टुडंट पण आहेत। पुढे ठेवायचंय बस की सांगतो। स्कॉच ब्राईट नाही म्हणजे घासणी। अबे इथे मी आयुष्यात कधी भांडी घासली नाही आणि आज मला ॲल्युमिनियमची काळी कुट्ट चुलीवरची भांडी घासायची होती। खालचं कोण असणार? घासलं ना दीपक। मी बघायला नव्हतं। आय एम व्हेरी क्लीन, ओके? मला क्लीनलीनेस आवडतं। थोडं खरकट आहे सगळं। असं नाही घेतलं काय खरकट मध्ये चावतं का खरकट हाताला? तुम्ही पाणी कशाला टाकता जेवणात? मी कधी आमच्या कुठच्या बाया भांडी घासताना बघितलं कधी? असं मग असं घासतात भांडी, तसे घासा की जरा। बघा फक्त बघा कसं दिसतंय। कसं दिसतं? माझं एवढं जोरात स्वागत केलंय उपरीत काल भांडी घासायला आणि चुलीवर जेवण बनवायला, मला तर असं वाटायला लागलंय। मला अजिबात नाही आवडत प्लेट धुवायला, अजिबात नाही। मी माझ्या स्वतःच्या घरचे प्लेट्स नाही धुवत कधी। राग घेत कसं राखण। मी जो दिवसभराचा राग काढलाय भांड्यांवरती, माय गॉड, म्हणजे चकचकीत करून टाकली मी भांडी। चला भांडी झाली, आता झोपायचं। शपथ मला वाटते श्रेयसला अजून 1-2-3 दिवस द्यायला पाहिजे, त्याला पाकच काळा गेला असता। सगळं झाल्यानंतर परत श्रेयस सरांबरोबर व्हिडिओ कॉल होता। काय श्रुतीताई, काय म्हणताय? आणि इतक्या गोड दिसताय तुम्ही, इतक्या छान दिसताय ताई, क्या बात आहे। नऊवारी नेसलीये का? हो। कोल्हापूरची वाघीण। हा एकदम फुल ऑन। हाउ वॉज द डे काजल? खूप चांगला गेला सर। काजल, बिफोर यू स्टार्ट, लेट मी टेल यू, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. व्हॉट you've done is unimaginable. काय म्हणताय प्रणालीताई, कसा होता दिवस आजचा आणि कशी होती रात्र? नमस्कार सर. नमस्कार 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 सर. व्हेरी 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 चॅलेंजिंग. सर म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत शब्दात, आज मला जो स्ट्रेस झाला आयुष्यात, म्हणजे मी कधीच माझ्या लाईफ मध्ये एवढं प्रेशर, एवढं डिस्कम्फर्ट
आणि म्हणजे मी शब्दातच नाही सांगू शकत. मला मराठी शब्द इंग्लिश शब्द कुठले शब्द मिळत नाहीत मला. गायत्री ताई काय साडीबिडी मध्ये छान दिसतंय एकदम. सर सगळं इकडून मागून घेतलंय. साडी, कानातले, टिकली, लिपस्टिक सगळं. वा 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 क्या बात आहे. चुलीवरती जेवण बनवलं सर. मी आयुष्यात कधीच चूल बघितली पण नव्हती. आणि त्याच्यावरती ते फुंकायला लागतं, तर मग त्याचं सगळं दूर सगळं डोळ्यात जातं. तर मग रडत रडत जेवण कसं तरी बनवलं. खूप डिफिकल्ट. माझी चिडचिड झाली, आमचं भांडण पण झालं, पण आम्ही केला सर. टास्क केला. टास्क केलाय महत्वाचं. या सगळ्या गोष्टी होत राहणार. आणि मला असं वाटतं की जेव्हा टीव्हीवर तुझी पण आई बघेल तर तिला वाटेल वा 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 माझी मुलगी मोठी झाली, करायला लागली गोष्टी स्वतःहून. चुलीवरती जेवण बनवताना ना खूप खूप घाम येत होता आणि एकतर पटपट बनवायचं होतं कारण पाहुणे येणार होते. सो त्याच्यासाठी थोडंसं प्रेशर पण होतं. जर रात्री जसं मी झोपते घरामध्ये, इट्स व्हेरी सिक्युअर. मला माहिती आहे मी 4 दिवारमध्ये झोपते. माझ्याकडे रूफ आहे, माझ्याकडे ब्लँकेट आहे, पिलो आहे. देर इज नथिंग हिअर सर. नो फोर, नो दिवार, छत पण नाही आहे, पिलो नाही आहे, काय ओढायला पण नाही आहे. मी कधी सोचलं पण नाही मला असं काय एक्सपिरियन्स करायला होणार आहे. हे लोक एवढं बॅक माइंड मधून आलोय. आय अंडरस्टँड काजल, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण मी एवढं सांगेन की प्रत्येकाची परिस्थिती खूप वेगळी असते. तू एका वेगळ्या परिस्थितीतनं आली आहेस, तो एका वेगळ्या परिस्थितीत नाही. असा विचार करा की ही परिस्थिती जर का उद्या आली आणि आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं झालं तर आपण काय करू. इट इज व्हेरी इझी टू गिव्ह अप, बट इट इज व्हेरी टफ टू कीप फायटिंग. मला माहिती आहे तू त्या रात्री काय केलंयस, तू कसं सर्व्हाइव्ह केलंयस मला माहिती आहे. आणि ते सोपं नाही आहे. तू जर का ते करू शकली आहेस तर मला असं वाटतं तू काही करू शकतेस. थँक्यू सर. सर सकाळी 6 वाजता उठवलं सर. 5 मिनिटं करून झोपते पण नाही. उठ 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 उठ. तर मी अशी उठली, एकदम चिडचिड करून उठली मी. आणि नंतर नंतर मला गोठ्यात नेलं, शेण उचलून आणलं आणि अंगणात सारवायला लावलं. हॅलो ऐश्वर्या, नमस्कार नमस्कार नमस्कार. कशी आहेस? आणि कालची रात्र, आजचा दिवस काय केलं आज सकाळपासून तू? सर कालची रात्र मला म्हणजे खूपच जास्त त्रास झाला. जशी जशी रात्र होत गेली आणि मी बाथरूमला गेली नव्हती पूर्ण दिवस. आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं की इकडे उघड्यावरच करतात. सो सर मी म्हणजे खूपच ओव्हरवेल्म झाली. मला ते ना एकदम असह्य झालं रात्री. आय वॉज लाईक की माझ्याकडून नाही होतं हे आणि कदाचित माझ्याकडून हे नाही होऊ शकणार आहे. सो माझं थोडंसं ब्रेकडाऊन झालं काल. सो सर मला त्याच्यासाठी थोडं सॉरीसुद्धा बोलायचं होतं. पण आय होप यू अंडरस्टँड की यू नो माझी मेंटल स्टेट काय होती त्या टाइमला. पण ऐश्वर्या, हे म्हणजे आपण कधी कधी बघतो, सिनेमांमध्ये तुम्ही बघितलं असेल, पण आज प्रत्यक्ष तुम्ही ते आयुष्य जगताय जे सुभाष इतकी वर्ष जगतोय. सो आय एम शुअर उद्याचा दिवस तुझ्यासाठी वेगळा असेल. तो सगळी मुलं कधी कंप्लेन करत नाही की हे नाहीये ते नाहीये वगैरे. नथिंग. दे आर हॅपी, दे आर सर्व्हायव्हिंग. सो मला वाटतं ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आपल्यासाठी पण त्यांच्याकडनं. यापुढे मी तुम्हाला फक्त हेच सांगेन, अशीच जिद्द ठेवा, सोडू नका, कारण आपल्याला अजून गेम पुढे कंटिन्यू करायचा आहे. आणि ह्याच्यानंतर सगळे एक्स्ट्रा स्ट्रॉंग होऊन परत येणार आहेत. त्यामुळे मला बघायचं आहे की तो गेम मग आता कसा होतो. आपण परत उद्या भेटू आणि उद्या बोलू. ओके, यू टेक केअर. बाय बाय. नक्की सर. धन्यवाद. थँक्यू सर. काळजी घ्या, घरच्यांना नमस्कार सांगा. ओके, टेक केअर. बाय बाय. बाय सर. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.